समाजकारणाच्या क्षेत्रात निस्वार्थ सेवा हीच खरी ओळख असते, याचे जिवंत उदाहरण शिरपूर तालुक्यातील हेल्पिंग हँड ग्रुप दहिवद या युवकांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे। गाव आणि परिसराच्या गरजांची जाणीव केवत युवा उद्योजक आणि समाजसेवक मयूर राजपूत व त्यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा आपल्या समाजनिष्ठ कार्यातून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे। हेल्पिंग हँड ग्रुपच्या पुढाकारातून दहिवद गावात अत्याधुनिक आणि सुशोभित शवपेटी शववाहिनी स्वखर्चाने तयार करण्यात आली असून तिचे लोकार्पण ज्येष्ठ नागरिक देवराम धना पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले। हा लोकार्पण सोहळा अत्यंत प्रेरणादायी आणि भावनिक वातावरणात पार पडला। या कार्यक्रमास घटनेतील लक्ष्मीकांत पाटील, माजी सरपंच जयवंतबाई दोरीक तसंच गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांमध्ये मनोहर चव्हाण, गोकुळ पाटील, विश्वास सूर्यवंशी, सुधाकर नाना, भगवान सनेर, दीपक चव्हाण, सागर पवार, धाकलू गवळी, ईश्वर गवळी, विजय सूर्यवंशी, मधुकर सूर्यवंशी, गणेश पाटील, प्रेमसिंग गिरासे, जितेंद्र राजपूत, विजय चव्हाण, रवींद्र बागुल, प्रकाश दोरीक, संदीप पाटील यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता। हेल्पिंग हँड ग्रुपचा हा समाजसेवेचा प्रवास आजचा नाही, या आधीही स्वर्गरथ, शववाहन आणि 24 तास कार्यरत ॲम्ब्युलन्स सेवा यासारखे उपक्रम राबवून अनेक गरजू व अपघातग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत केली आहे। दहिवद जवळून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अपघातग्रस्तांसाठी धोकादायक ठरत असताना अशा संकटात हेल्पिंग हँड ग्रुपचे सदस्य सर्वात अगोदर घटनास्थळी पोहोचून मदतीचा हात पुढे करतात, हे विशेष कौतुकास्पद आहे। राजकारणापासून दूर राहून केवळ समाजकारणासाठी झटणारा हा ग्रुप खरोखरच नव्या पिढीसाठी आदर्श ठरत आहे। त्यांची निस्वार्थ सेवा, सेवाभाव आणि सामाजिक भान याचे संपूर्ण समाजाने मनापासून कौतुक करावे असे आहे। त्यांचे कार्य आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून आपणही काहीतरी समाजासाठी करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करणारे आहे। हेल्पिंग हँड ग्रुपने ज्या प्रकारे सामाजिक जबाबदारी स्वीकारून कार्य केले आहे ते निश्चितच गौरवास्पद आहे। समाजाच्या दुःखात संकटात नेहमीच साथ देणारे हे हात म्हणजेच खरे हेल्पिंग हँड। त्यांचे हे कार्य पुढेही अशीच लोकसेवेची प्रेरणा देत राहो हीच अपेक्षा व्यक्त होत आहे।